मी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी वैशाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि मी स्वामींचरणी प्रार्थना करते आहे की तुमचं सगळ्यांना तुम्हाला सुख शांती समृद्धी मिळो आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामीं कृपेने. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला. त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. अशक्य ही शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलूनच टाकतील. तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येत असतात, त्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता. तर स्वामी समर्थांचे हे 10 विचार तुम्ही ऐका आणि ते 10 विचार स्वामींचे तुम्ही ऐकले तर तुमचं त्यामुळे जीवन बदलून जाईल. आता तुम्ही ऐका श्री स्वामी समर्थांचे 10 विचार मी सांगते तुम्हाला. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे तुमची, त्यांचे मोल कधीच विसरू नका. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. बाळा, मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे, म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यासाठी सदैव तत्पर असतो. फक्त एकदाच हाक मार. लक्षात ठेव, नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून ते त्याला ऐकू जायला हवे आहे, त्यापर्यंत नक्की पोचेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण. जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस, काहीच न सांगून. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. अशा प्रकारे हे स्वामींचे 10 विचार तुम्ही ऐका आणि ते अंमलात आणा. मग बघा तुमचे सगळे मार्ग कसे मोकळे होतात. आणि जेव्हा जेव्हा हताश व्हाल तेव्हा तेव्हा ही एक कथा वाचा तुम्ही, आणि त्यामुळे तुम्ही तुमचं नैराश्य विसरून जाल. निराश झालेल्या व्यक्तीच्या पाठीशी एखादी खंबीर व्यक्ती असावी लागते. मात्र ती नसेल तर स्वतःला प्रेरित कसे करायचे हे सांगणारी ही गोष्ट आहे. तर मी या गोष्टीला आता सुरुवात करते. एक राजा असतो. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ, पायदळ, हत्तीदळ असते. तो राजा प्रजेवर तसेच प्राणी मात्रांवर देखील प्रेम करणारा होता. त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता. तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता. राजाच्या युद्धामध्ये त्याने अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती. मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता. तसे असले तरी राजाने त्याचे पालनपोषण बंद केले नव्हते.
तो इतर प्राण्यांप्रमाणे त्याचीही उत्तम देखभाल ठेवत असे. राजाचे पाहून सैनिकही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असत. एक दिवस काय झाले तर त्या हत्तीला आंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले. आंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखलगाळात हत्ती रुतून बसला. काही करूनही तो बाहेर येत नव्हता. तो हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. म्हणून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून हत्तीला बाहेर काढू पाहिले. मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये रुतत चालला होता. माहूत त्याला अंकुश टोचत होता. वेदनेने तो बाहेर येईल अशी त्याची कल्पना होती. मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले. शेवटी राजाला हकीकत सांगितली. राजा स्वतः नदीवर जायला निघाला आणि त्याने चिखलात उतरलेला हत्तीला पाहिले. त्याची हतबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवली. थोड्या वेळाने रणवाद्य घेऊन वादक नदीवर जमले. राजाने त्यांना युद्धप्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले. त्या संगीताचा परिणाम असा झाला की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारले. कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते. तो सगळी शक्ती एकवटून चिखलातून बाहेर पाऊल ठेवून बाहेर आला. कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते. तो सगळी शक्ती एकवटून बाहेर का आला तर तो जिद्दीने बाहेर आला. स्वतःला पुढे रेटलं. राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड बंद करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती दिली. बादशाने त्याला गोंजारले. सगळ्यांना आनंद झाला. अशा प्रकारे बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते. पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही. मात्र ते वाद्य वाजवणारी आपल्याबद्दल जिव्हाळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असेलच असं नाही. म्हणून म्हणून हे वाद्य अर्थातच आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोरजोरात मनात वाजवायचे, जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू. असे या गोष्टीचे तात्पर्य आहे. तर तुम्हाला आता कळले असेलच. आता आपण स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.